बघा आपण 3 रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स केलेल्या आहेत. ठीक आहे. पहिल्यामध्ये काय बघितलं आपण, पहिली रिएक्शन कोणती होती, FeSO4 ची, सॉरी Zn ची, Zn + HNO3. दुसरी होती FeSO4 आणि KMnO4 ची. तिसरी होती ऑक्झॅलिक ऍसिड म्हणजे H2C2O4 ची. आता आपल्याला ज्या रिएक्शन्स बघायचे त्या कोणत्या, आयोनिक रिएक्शनचं बॅलन्सिंग बघायचं आहे. बॅलन्सिंग ऑफ आयोनिक रिएक्शन्स. त्याच्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला आयोनिक रिएक्शन म्हणजे काय हे माहिती असणे गरजेचं आहे, किंवा आयोनिक रिएक्शन कशी प्रिपेअर होते हे आपल्याला समजलं पाहिजे. आयोनिक रिएक्शन म्हणजे काय, तर ज्या रिएक्शन मध्ये काय होतं, आयन्स प्रिपेअर होतात त्या रिएक्शनला आयोनिक रिएक्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल Sn+2 plus Cl2 arrow Sn+4 plus Cl minus ही रिएक्शन दिलेली आहे. ठीक आहे. मग या दोघांच्या मध्ये बघितलं तर Sn चा दोन्ही बाजूला आयन आहे, Cl चा एकाच बाजूला आयन आहे आणि एका बाजूला न्यूट्रल कंपाऊंड आहे. इथं ऑक्सिडेशन स्टेट Sn ची किती आहे, +2 आहे. ती राईट हँड साइडला काय होते, +4 आणि Cl ची लेफ्ट हँड साइडला 0 आहे आणि इकडे काय होते, मायनस होते. मग पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपल्याला स्टेप फर्स्ट, पहिल्या स्टेप मध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या रिएक्शन्स आपण ओळखतो. ठीक आहे. मग काय झालंय, Sn+2 चं कन्वर्जन Sn+4 मध्ये झाले. याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन लूज केले. किती इलेक्ट्रॉन लूज केले, 2 इलेक्ट्रॉन लूज केले. याचा अर्थ ही रिएक्शन कोणती आहे, ऑक्सिडेशन. पुढे दुसरा कोण आहे, Cl. Cl ची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालंय, Cl-1. ठीक आहे. याचा अर्थ काय, एक इलेक्ट्रॉन गेन झाला. ही रिएक्शन कोणती आहे, रिडक्शन रिएक्शन. पण ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये काय दिसतंय, Sn ने 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले, 2 इलेक्ट्रॉन लूज केले. पण रिडक्शन रिएक्शन मध्ये काय दिसतंय, क्लोरीन ने एकच इलेक्ट्रॉन एक्सेप्ट केलेला आहे. मग सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो, टू बॅलन्स द इलेक्ट्रॉन्स मल्टीप्लाय reduction reaction by 2. बरोबर आहे. हे 2 इलेक्ट्रॉन्स काय झालेले आहेत, डोनेट झालेले आहेत, पण इथं 1च इलेक्ट्रॉन एक्सेप्ट दिसतोय. त्याचे 2 होण्यासाठी ह्या रिएक्शनला आपल्याला काय करावं लागेल, 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग रिएक्शन्स कसे दिसतील, Sn+2 arrow Sn+4 plus twice of E minus आणि Cl twice of Cl येणार ना, plus twice of E minus arrow twice of Cl minus. ठीक आहे. थर्ड स्टेप काय असते आपली, ओव्हरऑल रिएक्शन.
मग ओव्हरऑल रिएक्शन मध्ये काय आहे Sn प्लस 2 त्याला कशाने मल्टिप्लाय केले का नाही आहे तसा प्लस Cl2 2 न मल्टिप्लाय केले 2 Cl आहे ते आपण इथे कसे घेतले Cl2 ने घेतले एरो Sn प्लस 4 ठीक आहे तसा आहे आणि प्लस Cl मायनस ला 2 न मल्टिप्लाय केले कॉस ऑफ Cl मायनस. आता जर का तुम्ही लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडचे ऍटम्स काउंट केले तर Sn एक आहे इकडे एक आहे इकडे Cl 2 आहे इकडे Cl 2 आहे याचा अर्थ काय द रिएक्शन इज बॅलन्स्ड. ओके नेक्स्ट बघा 2 नंबरची रिएक्शन आहे H2O2 प्लस Cr2O7 माइनस H2O2 प्लस Cr2O7 माइनस एरो O2 प्लस Cr प्लस 3 ही रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची आहे. मग पहिल्यांदा आपल्याला रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन स्टेट्स लिहिणे गरजेचं आहे. H2O2 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट्स काय होती काय होती ऑक्सिडेशन स्टेट्स H ची काय असेल प्लस 2 O ची मायनस 2 ठीक आहे बरोबर आहे झिरोच येणार आहे तो न्यूट्रल कंपाऊंड आहे. इथं Cr ची O ची किती येणार आहे -40 मध्ये हे दोन मायनस ऍड केले -16 आणि Cr ची प्लस 16 प्लस 14 येणार बरोबर प्लस 14 मग एका Cr ला किती येणार प्लस 7 बरोबर आहे. इकडे आलो O ची 0 आहे Cr ची किती आहे प्लस 3 O न्यूट्रल दिसतोय इथे याच्यावर काय चार्ज दिसतोय का नाही एकटा आलाय म्हणून 0 आहे. इथं हायड्रोजन सोबत आलाय म्हणून याची -2 प्लस 2 इथे एकटाच आहे तो म्हणून त्याची काय घेतली 0 घेतली. O2 आहे OO सेम युनिमॉलिक्युलर आहे ठीक आहे त्यामुळे 0 घेतली. Cl2 0 घेणार Br2 0 घेणार. आलं लक्षात एकच मॉलिक्यूल एकाच ऍटमचे दोन ऍटम एकत्र येऊन मॉलिक्यूल तयार झाला असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय पकडायची 0. मग आता स्टेप फर्स्ट चेंज ऑफ ऑक्सिडेशन स्टेट्स पुन्हा मध्ये झालं पहिल्यांदा Cr मध्ये चेंज झालेला आहे. Cr ची किती आहे प्लस 7 आहे ती किती झालेली आहे प्लस 3 याचा अर्थ काय त्याने इलेक्ट्रॉन दिलाय का घेतलाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन प्लस 7 च प्लस 3 झालं बरोबर आहे म्हणजे प्लस 4 इलेक्ट्रॉन्स काय केले त्यानं गेन केले म्हणजे ही रिएक्शन कोणती आहे रिडक्शन रिएक्शन. खाली आलो ऑक्सिजनची एक बदललेली आहे ठीक आहे -2 दिसते ती किती झालेली आहे 0 झालेली आहे बरोबर का. O ची -2 to 0 सर हां H2 टू राइट साइड काय झालं आलाच नाही म्हणून तर बॅलन्स करायचे आहे. आलं लक्षात हा H इकडे दिसतच नाही म्हणून तर रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची ठीक आहे. बघा इकडे लक्ष द्या O ची -2 to 0 जाईल याचा अर्थ काय त्याने इलेक्ट्रॉन लूज केले
बरोबर आहे. किती 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले. ही रिएक्शन ऑक्सिडेशन. ठीक आहे. पुढं जाऊन घ्यायचं नाही काय? पण इथे न्यूट्रल मध्ये दिसतोय ना हो. आलं लक्षात. इथे H2O2 मध्ये -2 आहे, +2 आहे, न्यूट्रल झाला. इथं O वर किती आहे? -16 आलाय, Cr वर +14 आलाय, म्हणजे O चा -2 चार्जेस शिल्लक राहील. आलं लक्षात. इकडे आलो तर O चा किती झालाय? त्या 0 झाला. ओके. पुढं मग इथला जरी पकडला तुम्ही तरी O चा -2 आहे आणि इकडे आल्यावर 0 झाला. एक O कोणता तरी पकडा. स्टेप सेकंड काय असते? टू बॅलन्स द इलेक्ट्रॉन्स. काय करावं लागेल? कशाला? मल्टीप्लाय रिडक्शन रिएक्शन का ऑक्सिडेशन? मल्टीप्लाय ऑक्सिडेशन रिएक्शन. बाय इथे 4 इलेक्ट्रॉन गेन झाले, इथे 2च इलेक्ट्रॉन लूज झालेले दिसतात. बरोबर का? पण ह्याच्याकडून 4 बाहेर पडल्याशिवाय हा 4 घेणार आहे का? मग हे 4 आणि हे 4 म्हणून दिसण्यासाठी त्याला काय केलं? 2 न मल्टिप्लाय केलं. मग इक्वेशन काय होईल? ट्वाइस ऑफ O -2 एरो ट्वाइस ऑफ O प्लस 4 टाइम्स E. ओके. आणि वरचं काय? Cr प्लस 7 प्लस 4 टाइम्स इलेक्ट्रॉन एरो Cr प्लस 3. पण आता Cr किती आहे? एकच दिसतोय. बरोबर आहे. इथं Cr किती आहे? 2 आहे. मग मॉलिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी काय करावं लागेल? मल्टिप्लाय बोथ इक्वेशंस बाय 2. स्टेप थर्ड. नाही चालतंय, पण थोडस ते ओव्हरऑल रिएक्शन मोठी होते, त्यामुळं आपलं एखाद्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं राहिलं तर सगळी रिएक्शन चुकते. टू सॅटिस्फाय molecular condition multiply both equations by 2. दोन्ही इक्वेशन्स ना काय केलं? 2 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल? 4 टाइम्स O 2 minus arrow 4 times O plus 8 electrons खाली 2 times Cr plus 7 plus 8 electrons arrow 2 times Cr plus. मग आता स्टेप 4 काय असणार आहे? ओव्हरऑल रिएक्शन. काय असेल ओव्हरऑल रिएक्शन सांगा? H2O2 आहे तसा H2O2 प्लस Cr2O7 चं काय होईल? 2 Cr आहे म्हटल्यावर आहे तसंच राहील Cr2O7. ठीक आहे. O4 आहे म्हणजे 4 O2 माहिती कुठला? हा ना. हा कुठं बॅलन्स करायचा आहे आपल्याला? जिथं O ची ऑक्सिडेशन स्टेट काय झालेली आहे? 0 दाखवलेली आहे. हा बॅलन्स करायचा आहे आपल्याला. आलं लक्षात? जिथं ऑक्सिडेशन स्टेट 0 दाखवलेली आहे तिथं हा 4 बॅलन्स करायचा आहे. त्यामुळं ह्या O2 ला मी काय लिहीन? ट्वाइस ऑफ O2
4 O आहे म्हणजे 2 O2 लिहिले की 4 O होतील प्लस Cr खाली किती आहेत 2 दिसत आहेत म्हणून ट्वाइस ऑफ Cr प्लस ओके. आता मोलिक्युल्स आपल्याला सॅटिस्फाय करावे लागतील. एकच मिनिट. हायड्रोजन नाही हायड्रोजन नाहीये बरोबर आहे. ओव्हर रिएक्शन जराशी काय केलं काय सोपं O minus Cr plus isotope. आपण इथूनच करायला सुरुवात केली. इथं किती येणार आहे ऑक्सिडेशन स्टेट? इथे किती 12 आहे. इथे किती येणार आहे +6 येणार आहे. त्यामुळे इथं +6 इकडे लक्ष द्या थोडंसं. प्लस ट्वाइस ऑफ E मायनस बरोबर. मग इथं ऑक्सिडेशन 2. आता काय करावं लागेल इकडे लक्ष द्या. टू बॅलन्स इलेक्ट्रॉन्स मल्टिप्लाय विच रिएक्शन बाय 2. आता तिथं 2 इलेक्ट्रॉन लॉस झालेले दिसत आहेत बरोबर का. आणि इथं 3 इलेक्ट्रॉन गेन झालेले दिसत आहेत. मग काय करावं लागेल पहिल्याला 2 न आणि दुसऱ्याला 3 न म्हणजे मल्टिप्लाय ऑक्सिडेशन रिएक्शन बाय 3 and 3 and reduction reaction by 2 बरोबर का. हा 3 आहे त्यानं ऑक्सिडेशनला, हा 2 आहे त्यानं रिडक्शन. रिएक्शन काय होईल रिडक्शनला 2 न 2 Cr plus 6 इलेक्ट्रॉन एरो 2 Cr plus 3 आणि 3O minus 2 एरो 3O plus 6 इलेक्ट्रॉन. आता पुढे मोलिक्युलर कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय करायची आहे. टू सॅटिस्फाय मोलिक्युलर कंडिशन मल्टिप्लाय. आता Cr किती दिसत आहेत 2 दिसत आहेत ते 2 आहेत. ऑक्सिजन 2 दिसत आहेत पण इथे किती आहेत 3 आहेत. ते काय केले पाहिजे आपल्याला सॅटिस्फाय केले पाहिजे. कसे करणार सॅटिस्फाय. ह्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं किंवा दोन्हीला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 6 आपण काय करू शकतो थ्राइस ऑफ O2 मध्ये मल्टिप्लाय करू शकतो. मग कसं होईल रिएक्शन. दोघांना कसं लागतं नुसतं O2 ला मल्टिप्लाय करून चालणार नाही. कारण का हा जर का ह्याची अमाउंट डबल करतोय आपण त्यावेळेस ह्याची पण ऑटोमॅटिकली अमाउंट काय व्हायला पाहिजे डबल झाली पाहिजे. ठीक आहे. हा फक्त वाढवत नेला आणि हा कमी ठेवला तर रिएक्शन बॅलन्स होणार नाही. ज्या प्रमाणात आपण ह्याच्यासाठी बॅलन्सिंग साठी एका रिएक्शनला फक्त आपण मल्टिप्लाय करू शकत नाही. इथे इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं ह्याच्या इलेक्ट्रॉन तुम्ही म्हणाल मगाचपासून आपण काय करत होतो फक्त एकाच इलेक्ट्रॉनला मल्टिप्लाय करत होतो बरोबर का. पण एकाच गोष्टीने आपण मल्टिप्लाय करत नव्हतो. काय होतं इथं 3 इलेक्ट्रॉन असले इथं 1 इलेक्ट्रॉन असला तर फक्त आपण ह्याला काय करत होतो 3 ने मल्टिप्लाय करत होतो बरोबर का. पण ऍक्च्युअल मध्ये ह्याला 3 ने मल्टिप्लाय करायचा आहे आणि ह्याला 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे लक्षात. पण 1 ने मल्टिप्लाय करून काही फरक पडत नाही म्हणून आपण ते दाखवत नाही. मग आता इथे काय झालं इथे 3 आहे इथे 2 आहे
म्हणून ह्याला काय केलं 2 न आणि याला 3 न. त्यामुळं दोन्ही इक्वेशन्स मध्ये काय करत राहावं लागणार आहे आपल्याला, मल्टिप्लिकेशन करतच राहावं लागणार आहे. त्यामुळं इथं काय करावं लागेल, मल्टिप्लाय बोथ इक्वेशन्स बाय 2. 4cr प्लस 6 प्लस 12 इलेक्ट्रॉन्स एरो 4cr प्लस 3 खाली 6o माइनस 2 एरो 6o प्लस 6 इलेक्ट्रॉन्स. आता ओव्हरऑल रिएक्शन सांगा. सांगा ओव्हरऑल रिएक्शन. काय बोला. हा 6O आहे. मग तो बॅलन्स करण्यासाठी H2O2 ला काय करावं लागेल, 3H2O2 प्लस हा Cr 4 टाइम्स आहे. ठीक आहे, तो 2Cr2O7 बरोबर 2 मायनस Cr2O7 2 मायनस एरो इकडं 4Cr किंवा 6O आहे, फिफ्थ टाइम्स ऑफ O2 प्लस 4Cr प्लस 3. आता हायड्रोजनचा विचार केला तर 3 दुने 6. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. आता आयोनिक रिएक्शन मध्ये एक स्टेप वाढवावी लागते. काय होतंय तर इकडं ओव्हरऑल रिएक्शन मध्ये राइट हँड साइडला +3 चार्ज आहे, म्हणजे 4 त्रिकम 12 प्लस 12 चार्ज, आणि राइट हँड साइडला 2 दुने 4 प्लस -4 चार्ज. ठीक आहे, हा बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल, since -2 charge on LHS plus 6 charge on RHS, positive charge can be balanced by addition of -2 charge on LHS. एक चीज़ plus 6 charge on RHS. एकच मिनिट. ओके, इकडे लक्ष द्या. इकडे काय दिसतंय, लेफ्ट हँड साइडला -4 चार्ज आहे. ठीक आहे, राइट हँड साइडला +12 आहे, हा -2 आहे. बरोबर का, आणि ते 2 टाइम्स मॉलिक्युल आहे. -2
2 दुने 4 वजा 4. हा वजा 4 इकडे गेला तर अधिक 4 होणार, बरोबर का? मग चार्ज ओव्हरऑल राईट हँड साइडला चार्ज किती झाला? हा -4 इकडे आल्यानंतर +4, तो किती झाला? +16. ठीक आहे. तो +16 चार्ज बॅलन्स करण्यासाठी लेफ्ट हँड साइडला +16 हायड्रोजन काय करायचे? ऍड करायचे. ठीक आहे. बघा, टू बॅलन्स पॉझिटिव्ह चार्ज on RHS add किती पाहिजेत आपल्याला? 16H plus on LHS. Twice of H2O2 plus twice of Cr2O7 minus 2 plus 16H plus arrow twice of O2 plus 4 times Cr plus 3. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन फक्त बॅलन्स करायचे राहिले. ऑक्सिजन आहेत किती? 3 दुने 6 आणि हे 7. 6 6 12 आणि 1 13. हा 14. 14 आणि 6 20 आहे, बरोबर? 20 ऑक्सिजन आणि हायड्रोजन किती आहेत? 6. 16 आणि 6 22 आहे. मग त्यातले इथं ऑक्सिजन किती आहे? 6 आहे. मग राहिले 14. 22 आणि 14 11H2O आपण करू शकतो नाही. अजून ऑक्सिजनचा काहीतरी पुस्तकाने 28 ऑक्सिजन यायला पाहिजे. एक मिनिट
एक मिनिट जरा याच्यामध्ये इक्वेशन बॅलन्स होईना. त्याच्यात चुकलंय काहीतरी त्यामुळे हा क्वेश्चन मध्ये चुकलं नाही, पुस्तकात चुकलं. एक थोडस इकडे लक्ष द्या. काय झालंय, ह्यांची ऑक्सिडेशन स्टेट इथे घेताना चुकली. याने ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनची इथं -2 घेतलीये आणि ती इकडे 0 दाखवली. पण ऍक्च्युअल मध्ये ही -2 ऑक्सिडेशन स्टेट घेतली तरी ती जनरल आहे. पण इथं तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनची बघितली तर किती दिसते? -4. पण H2 ची +2 येणार, बरोबर का? H2 ची +2 O2 ची -4 यायला पाहिजे, पण तशी येत नाही. ठीक आहे. मग इथं -2 किती द्यायला सांगितलंय? H2 to -2 द्यायला सांगितलंय. H2O2 ला -2 नाही, -1 दिली. हा इकडे लक्ष द्या. काय H ची +2 आहे म्हणल्यावर O2 ची त्यांनी -2 घेतली ऑक्सिडेशन. त्यामुळं एका ओला किती येणार आहे? -1 इथे येते ऍक्च्युअल. ह्या -2 चं डिवायडेशन एकात केलं तर एक त्याला एका ओची -1 आहे आणि ती इथं त्यांनी बॅलन्स काढली -1. मग इथं इलेक्ट्रॉन्स किती येतील? 1. मग इथं मल्टिप्लाय कितीने करावं लागेल? ह्या ऑक्सिडेशनला फक्त 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. रिडक्शनला मल्टिप्लाय करायची काही गरज नाही. हा 2 जाईल, हा 6 जाईल, हा 2 जाईल. इथं फक्त 3. मग इथं थ्राइस ऑफ O - 1 थ्राइस ऑफ O प्लस थ्राइस ऑफ E. मग इकडं मोलिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय करायची गरज आहे का? Cr2 आलाय ना. मल्टिप्लाय बोथ इक्वेशन्स बाय 2 म्हटलं तर इथं निम्मे होणार आहे. 2 6 2
आता ओव्हरऑल रिएक्शन आता ओव्हरऑल रिएक्शन सांगा. राईस ऑफ H2O2 6O असल्यामुळे बरोबर आहे. Cr 2 Cr असल्यामुळे Cr2O72 मायनस तर तो काय लागते ना मग हा तू लागते सीआर तूच आहे की हा 2 आहे त्यामुळे हा 2 घालवायला Cr2O7 2 मायनस 6O2 आणि 4 चं काय होणार आहे इथं 2 होणार. हा आता चार्ज बघा इथे किती आला ऑक्सिजन अनबॅलन्स करा. ठीक आहे बघूया इकडे ओव्हरऑल चार्ज किती आला 3 दुने 6 प्लस 6 इकडे किती आला एकच आहे मॉलिक्युल म्हणजे -2 इकडे आले +2 झाले +6 +2 +8 to balance the positive charge on RHS add 8H plus करायला 8H plus 8H plus ऍड केली. आता बघा बरं सीआर वर प्लसच ना आता ओव्हर -2 आहे CR वर +2 पाहिजे ना. हो मग तिथं -2 पाहिजे इथे ना हा हा ओव्हरऑल चार्ज घेतलाय मॉलिक्युल वरचा मॉलिक्युल वर राहिलेला चार्ज किती आहे -2 इथं CR वर किती राहिलाय +3 बाकी कुणावर चार्ज दिसत नाही. लेफ्ट हँड साइडचा ओव्हरऑल चार्ज हा 0 आहे या मॉलिक्युलचा किती आहे -2 आहे ह्या मॉलिक्युलचा 0 आणि ह्या मॉलिक्युलचा +3 दोन मॉलिक्युल असल्यामुळे +6 हा सगळा चार्ज RHS ला घेतला तर किती झाले 8 +8 झाला आणि तो बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागलं लेफ्ट हँड साइडला 8H ऍड करावे लागले. आता बघा बरं ट्राइस ऑफ H2O2 ट्राइस ऑफ Cr2O7 2 मायनस +8H आता ऑक्सिजन 3 दुने 6 3 दुने 6 हायड्रोजन 3 दुने 6 8 आणि 6 14 राहिले की 7 चा 3 दुने 6 14 आणि 6 20 बरोबर का ऑक्सिजन किती आहे 20 हायड्रोजन 3 दुने 6 8 आणि 6 14 आता RHS ला ऑक्सिजन किती आहे 6 20 मधले 6 आले राहिले 14 ठीक आहे आणि इकडं हायड्रोजन काय करते 8 3 दुने 6 8 आणि 6 14 हायड्रोजन पण 14 H2O2 नाही H2O घ्यायला लागतोय 7H2O घेतला तर ऑक्सिजन कमी पडतायत ना +2 करता येत नाही H2O +2 लिब्रेट ट्राइस ऑफ H2O2 Cr2 हा सॉरी इकडे लक्ष द्या इथला हा 2 आपला कमी करायचा राहील 1 मिनिट इकडे लक्ष द्या आता मोजा 3 दुने 3 दुने 6 6 आणि 7 13 इथे 13 मधले 6 गेले 7 राहिले ओके हायड्रोजन 14 आहे 7 ऑक्सिजन 7H2O ऍड केला बॅलन्स परत एकदा आता थोडंसं सांगतोय ते लक्ष देऊन बघा कन्फ्युजन करून घेऊ नका. ह्या रिएक्शन मध्ये H2O Cr2O7 एरो O2 Cr+3 ऑक्सिडेशन स्टेट नक्की कोणाची चेंज झालेली आहे हे लवकर आपल्याला याच्यामध्ये समजत नाही. इथं ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 होती ठीक आहे कारण H2 असल्यामुळे H2 ची +2 आणि ऑक्सिजनची राहिली -2 दोन ओला -2 असल्यामुळे एका ओची किती झाली -1 ठीक आहे Cr ची 2 से इकडे O2 -14 मध्ये हा बॅलन्स केला बरोबर +12 वर केले त्यावेळेस हे काय होईल बॅलन्स होईल
-14 -2 च +12 केलं 2 CR ला +12 असल्यामुळे +6 O2 इकडं 0 दिसतोय आणि CR इकडं +3 दिसतोय O ची -1 कडून 0 कडे आली आणि CR ची +6 कडून +3 कडे आली मग O -1 to 0 म्हणजे याला एक इलेक्ट्रॉन काय केला डोनेट केला ऑक्सिडेशन रिएक्शन CR ची +6 कडून +3 कडे ऑक्सिडेशन स्टेट आली म्हणजे यानं 3 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले म्हणजे रिडक्शन रिएक्शन हे बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागलं 3 न ऑक्सिडेशन रिएक्शनला मल्टिप्लाय करावं लागलं त्याच्यानंतर मॉलिक्युलर कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी आपल्याला इक्वेशन 1 ला काय करावं लागलं 2 न मल्टिप्लाय करावं लागलं कारण CR 2 दिसताय आणि इथे एकच CR दिसतोय म्हणून 2 CR येण्यासाठी याला 2 न मल्टिप्लाय केलं ओव्हरऑल रिएक्शन आली थ्राइस ऑफ H2O2 कारण 6O आहे आणि इथं O2 दिसतोय म्हणून ह्याला काय केलं 3 न मल्टिप्लाय केलं थ्राइस ऑफ H2O2 Cr2O7 2 थ्राइस ऑफ O2 थ्राइस ऑफ Cr+3 आता ओव्हरऑल रिएक्शनचा लेफ्ट हँड साइडला चार्ज किती रिमेनिंग आहे -2 राइट हँड साइडला +6 हा -2 +6 ऍड केला साइड चेंज केली तर +2 झाला +6 +2 +8 आणि तो +8 सॅटिस्फाय करण्यासाठी लेफ्ट हँड साइडला काय केले 8H+ ऍड केले म्हणजे शेवटी 7H2O ऍड केला राइट हँड कारण राइट हँड साइडला H आलेलाच नाही तो कुठेतरी आपल्याला सॅटिस्फाय केला पाहिजे त्याच्यासाठी काय केलं 7H2O ऍड केला आणि ओव्हरऑल रिएक्शन काय केली बॅलन्स केली ठीक आहे घ्या